तर आपण आजच्या लेक्चर मध्ये नवीन टॉपिक चालू करणार आहोत. जो नवीन टॉपिक आहे तो टॉपिक पेज नंबर कोणता चालू करायचा नवीन टॉपिक? तर तो पेज नंबर आपल्याला यावर 249 वर when all partners become insolvent. When all partners become insolvent. क्वेश्चन नंबर 11. हा क्वेश्चन नंबर 11 आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. ओके. Following is the balance sheet as of 31st March 2019 of a firm having 3 equal partners. प्रीती, प्रिया आणि प्राची. प्रीती, प्रिया, प्राची. प्रीती, प्रिया, प्राची. आता मला लेख पण नाही तुला सून करून घ्यायला. तिचा वय करून घेतला, तुला सून करून घेतो. तुम्हाला काय मास घालायला काय रोग झाले का काय झाले तुला? एक तर जवळ बसले अजून तिथं कोपऱ्यात ती बॅग आली इकडे कोपऱ्यात होईकडे आली तिसरंच काहीतरी चालू असतं. हे तुझा मास पुढे विसरला. March 2019 of a firm having 3 equal partners, प्रीती, प्रिया आणि प्राची. तर या तिघी जण पार्टनर आहेत, परंतु याच्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन डायरेक्टली सांगून टाकली. आता याच्यामध्ये वरी तर कुठे रेशो दिलेला नाही, वरी रेशो दिलेला नाही, म्हणजे यांचा रेशो काय असणार? 1:1:1. यांचा रेशो काय झाला? 1:1:1 इक्वल रेशो झाला. अजून दिलेला नाही म्हणून आपण म्हटलं ज्या वेळेस देतील त्यावेळेस तो घ्यावा लागेल आपल्याला. ओके. बॅलन्स शीट दिलेली. आता नॉर्मली आपण आता ऑल पार्टनर इनसॉल्वंट या केसमध्ये मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं चेंज आहे. याच्यामध्ये काय चेंज आहे? काय चेंज आहे याच्यामध्ये? तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचे तर लायबिलिटीचे अकाउंट सेपरेट ओपन करायचे. लायबिलिटीचे अकाउंट सेपरेट. कोणती लायबिलिटी? आउटसाइडर्स लायबिलिटी. कोणती लायबिलिटी? आउटसाइडर. आता आउटसाइडर लायबिलिटी आपण काय करत होतो अगोदर? तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला पाठवत होतो का नाही? रिअलायझेशनच्या क्रेडिटला पाठवतो. आणि बाकीचे जे अकाउंट होते त्या अकाउंटला बॅलन्स ट्रान्सफर करत होतो. म्हणजे आता काय करायचं? लायबिलिटी ट्रान्सफरच करायची. रिअलायझेशनला लायबिलिटी मध्ये जेवढे अकाउंट आहेत एक्सेप्ट जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस, हे सोडून बाकीच्या प्रत्येक आयटमचं आपल्याला अकाउंट ओपन करावं लागणार. याच्यामध्ये पाहूया त्याच्यात कोणते कोणते अकाउंट बनायचे. कॅपिटल अकाउंट ते तर बनवतच असतो. ट्रेड क्रेडिटर बनवावं लागेल. लोन सेक्युअर्ड बाय मशिनरी हे पण काय करावं लागेल? बनवावं लागेल. ओके. परंतु आता याच्यामध्ये या दोघांसोबत आपल्याला आणखीन एक अकाउंट बनावं लागणार, एक एक्स्ट्रा द्यावं लागणार. त्याला आपण कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट असं म्हणणार. कोणता अकाउंट म्हणणार? कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट. ओके. मग तो डेफिशियन्सी थोडक्यात त्याला तुम्ही डेफिशियन्सी म्हणू शकतात, परंतु त्याला कॅपिटल डेफिशियन्सी म्हणा. कोणतंही अकाउंट द्या तुम्ही नाव त्याला. ओके. कॅपिटलचा बॅलन्स तिकडे पाठवायचा असतो. डेफिशियन्सी अकाउंट जरी म्हटला तरी चालेल त्याच्यामध्ये. The firm was dissolved due to asset, machinery realization debit, furniture realization debit, stock realization debit, cash at bank, cash bank account debit, profit and loss account. This is the loss. काय? लॉस. लॉस कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा? ओल्ड का न्यू? कोणत्या पार्टनर मध्ये? ऑल. रिझोल्युशन ओल्ड नाही, न्यू नाही, इनकमिंग नाही, आउटगोईंग नाही, लाईव्ह नाही, डिसीज्ड नाही, कोणताच पर्सन याच्यामध्ये नाही. इथं सगळेच पार्टनर घ्यायचे. ते रिकन्स्टिट्यूशन मध्ये काय? इनकमिंग, आउटगोईंग, ओल्ड, न्यू, ज्या त्या टाईप नुसार त्याच्यावर चालावं लागेल तुला. ओके. The firm was dissolved due to the insolvency of all the partners. Underline all the partners. त्यांनी सांगितलं insolvency of all the partners. Machinery was sold for ₹18,000. आता जर तुम्ही पाहिलं मशिनरीला नीट, लायबिलिटी साइडला आलात, लोन सेक्युअर्ड बाय मशिनरी, लोन आहे 30,000 रुपयाचं, मशिनरी विकली 18,000 रुपयाला.
लोन किती रुपयाचे केले आपण? 30,000 रुपयाचे. मशिनरी केवढ्याला विकली? आता आपल्याकडे पैसेच नाही. मी तुम्हाला ताबा दिला मशिनरीवरचा, मी तुमच्याकडून व्याजाने पैसे घेतले. जर मी पैसे नाही दिले तर ती मशिनरी घेऊन जा. तो लॉस माझा झाला का तुमचा झाला? माझा झाला. मी तुमच्याकडून 30,000 रुपये घेतले, तुम्हाला ती मशिनरी दिली, मशिनरी निघाली 18,000ची. माझा लॉस झाला 12,000 रुपये. कुणाचा लॉस झाला? तुमचा लॉस झाला ना 12,000 रुपये. आता त्याच्यामध्ये पुढे कितीला विकले काय? मशिनरी वॉज सोल्ड फॉर रुपीज 18,000 while furniture fetched रुपीज 14,000. शब्द बदलला. फेच दिले, आणले, ओढून आणणे म्हणतो फेचिंगला. ऍक्च्युअल मध्ये ओढून आणणे. इथं पैसे आणले. फर्निचर किती पैसे दिले म्हणून असा अर्थ सांगेल. ओके, फर्निचरने किती पैसे दिले आपल्याला? 14,000 रुपये. स्टॉक रिअलाइज रुपीज 35,000. पुन्हा शब्द बदलला. रिअलाइज म्हणजे कॅश मध्ये कन्वर्ट झालं. स्टॉक किती कन्वर्ट झाला? 35,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू रुपीज 2,000. नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया आणि प्राची. भिकारी झाल्या. त्यांच्याकडे ऍसेट विकून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. मग प्रिया आणि प्राचीकडून काहीच मिळालं नाही. म्हणजे मिळालं कोणाकडून? मग प्रीतीकडून. But rupees 3,400 could be collected from Preeti's private estate. Close the books of the firm. इथे त्यांनी शाळा केली. आपल्या बरोबर शाळा झाली या प्रॉब्लेम मध्ये. शाळा पहिली शाळा लोन सेक्युअर्ड बाय मशिनरी. ओके, त्याच्यानंतर शाळा काय केली? मशिनरी बुक मध्ये दिली 23,000ची आणि विकली 18,000ला. ही दुसरी शाळा झाली त्यांची. तिसरी शाळा काय केली त्यांनी की त्याच्यामध्ये फेच्ड, रिअलाइज्ड असे शब्द टाकून तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला. बरेच मुलं कन्फ्युज होतात. फेच्ड, रिअलाइज्ड असे शब्द टाकून काय केलं? कन्फ्युज केला. आणि चौथी शाळा काय केली? त्यांनी कोणते अकाउंट बनवायचे हेच सांगितले नाही. ही त्यांनी मेन शाळा केली. बरेच पोरं काय करतात मग? आता ही शाळा इथे का चालते यांची? कारण पोरांना माहिती आहे डिझोल्युशन अकाउंट आपल्याला सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम आहे. डिझोल्युशनचा प्रॉब्लेम कशाचा? डिझोल्युशनचा. डिझोल्युशन मध्ये आपण कोणते अकाउंट करतो? सरांनी सांगितलं 5 अकाउंट ओपन करायचे, त्याच्यापैकी 2 कंपल्सरी नाहीयेत. मग कोणते 5? रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल, त्याच्यानंतर कॅश ऑन बँक. आता करंट बी दिलं नाही आणि लोन पण दिलं नाही. म्हणजे आपल्याला बनवायचे फक्त 3 अकाउंट का 4? इथं झाले कन्फ्युज. त्याच्यामध्ये आपल्याला बनवायचे 3 अकाउंट तर बनवावे लागतील. पुन्हा त्याच्यामध्ये ट्रेड क्रेडिटरचं एक अकाउंट बनवावं लागणार, त्याच्यामध्ये लोनचं एक अकाउंट बनवावं लागणार आणि सगळ्यात नंतर कॅपिटल डेफिशियन्सीचे एक अकाउंट बनवावं लागणार. म्हणजे असे 6 अकाउंट बनवायचे. त्यांनी नावं न देता तुम्हाला इथंच डोकं हँग केलं. बऱ्याच जणांचं डोकं हँग होतं. लवकर सोडवण्याच्या नादात तुम्ही ऍसेट डेबिटला, लायबिलिटी क्रेडिटला येऊन द्या. सरांचं आहे मला लक्षात, सरांनी सांगितलेलं मला चांगलं लक्षात आहे. हे असं सरांनी शिकवलंय आणि असंच आपल्याला करायचं. तरी असं करायचं नाही, अजिबात असलं करायचं नाही. ओके, प्रॉब्लेम वेगळा आहे. प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आपल्याला. याच्यामध्ये प्रत्येकाचे अकाउंट ओपन करायचे. जर काही कॅश राहत असेल तरी पण तर मग ती ह्या दोघांना रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यायची. ह्या दोघांना कोणाला? एक ट्रेड क्रेडिटर्स आणि दुसरा तो लोनवाला ज्याच्या मशिनरीवरती लोन केलेलं आहे. ओके, चालेल. मग स्टार्ट करतो त्याचं ड्रॉ करायला. मला डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर अमाऊंट सॉल्व केलं नाही. केलाय कोणी कोणी केलाय? टॅली कोणा चालाय? लोनची ऍडजस्टमेंट राहिली. सांग काम्यापणा केल्यामुळे झाली. मी तुम्हाला दिल्यानंतर जर एखादे करत असेल तो प्रयत्न तिथं आडला असेल विचारा, आजूबाजूला विचारलं नाही. परत आल्यावर तू सांगितलीस नाही. चल हा, तर ट्रान्सफर करायचं. पहिल्यांदा काय ट्रान्सफर करायचं? लायबिलिटी लिहायचं, वरची इन्फॉर्मेशन वाचायची,
आधी वरची इन्फॉर्मेशन वाचा. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ॲज ऑफ 31 मार्च 2019 of a firm having 3 equal partners, Preeti, Priya and Prachi. In the books of Preeti, Priya, Prachi. Okay? त्याच्या खाली रिअलायझेशन अकाउंट, इथं डेबिट, इथं क्रेडिट, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. यायले बी तसंच, यायले बी तसंच, यायले बी असंच, यायले बी असंच, यायले बी असंच. डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट. कळ्या की नाही कळ्या? कळ्या. आता आपण ट्रान्सफर करूया. तर यायचं लायबिलिटीला पहिला आयटम काय दिला त्याच्यात? कॅटिफर. आता पहिल्यांदा प्रीती येते, नंतर प्रिया येते, नंतर प्राची येते. पी 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 काय? पी पहिला पी प्रीतीचा, दुसरा पी प्रियाचा आणि तिसरा पी प्राचीचा. चल, तर हे ट्रिपल पी. आता आपण लिहूया तिथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट 40,000. 40. 1,000. इथं 25,000. 30. 5,000. 5,000. लिहून लक्षात आलं. 25,000. 25,000. हा शिक्षक किती हुशार आहे. प्रॉब्लेम टाकताना 30 येऊ दिला नाही, मुलं बिघडतील म्हणून. चला, नाहीतर मुलांना लय त्याचे आन्सर पाहिजे. पुढे काय दिलंय? ट्रेड क्रेडिटर म्हणजेच क्रेडिटर्सच. ओके, आपण जे बिल मध्ये पाहिलं होतं, बिल ऑफ एक्सचेंज मध्ये पाहिलं होतं, ट्रेड बिल, जिथं बाईंग सेलिंग पर्पज होता त्यांचा बिझनेसशी रिलेटेड, त्याला ट्रेड बिल म्हणतो. तसंच बिझनेस मधले जे क्रेडिटर्स असतात त्यांना ट्रेड क्रेडिटर्स म्हणतो. मग यायचं ट्रेड क्रेडिटरच्या ह्या अंगाला म्हणजे कोणत्या हाताला? कोणत्या हाताला? उजवा. हे उजवा आहे. मला वाटलं खाता हात आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट 50,000. 50. ऐसे बनती हुए 50 और 15 में बहुत फर्क आता. हाँ चलो, लिखा क्या? लिखा? चलने का क्या आगे? आगे क्या दिए रे उन्होंने? लोनच्या अकाउंट को डेबिट में जाने का कि क्रेडिट में? यहाँ पे आए बाय बैलेंस ब्रॉट डाउन. अमाउंट बोलो. 30,000. 30,000. ओके, समझा कि नहीं समझा? समझा. यहाँ पे क्या लिखेगा रे? Sundry assets, machinery, furniture, stock. बस शाळा बघा. 22,000. 16,000. टोटल 86,000. आधी सांगायचं नाही आतली बाजूला लिहायचे म्हणून. तुम्ही लय हुशार समजत हो. तुम्हाला नाही समजत राहते, काय समजत नाही तुम्हाला. 86,000 ना. चला पुढे चला. इथपर्यंत जमेल सगळ्यांना? ट्रान्सफर केलं सगळ्यांचं? झालं सगळ्यांचं इथपर्यंत? झालं एवढं सगळ्यांचं? आता कॅश ट्रान्सफर करायचे. कॅश आणि बँक येते. बँकेत ट्रान्सफर करायचे. आता इकडे बाई गेली तर काय लिहायचे? कोणी हाताला? डाव आहे. हा डाव आहे. मला वाटलं काहीतरी. तू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. समझा. चलो, यहाँ तक आया. किसने ट्रांसफर किया? सबका हुआ? ओए तेरा नहीं हुआ? काहे नहीं हुआ? अरे छोरी मेरे से बात करो. काहे नहीं किए? हमारे को देख रहा. अरे कहाँ दिखेगा? दांत के सिवाय, मार के सिवाय और कहाँ दिखेगा? हमारे को नहीं देखना है, बोर्ड को देखना है. इसको लिखना है हमें. उतार ले जल्दी से, फट बोल के उतार ले. चल, हमारे को देखते बोले. आंखें के सिवाय कुछ नहीं. मेरे बीवी को मैंने दिखाई दिया. अरे तुझे सॉल्व किया था ना, और चाली हुआ.
तल्ली हुआ लिखा, तूने सॉल्व किया, खुद ने सॉल्व किया. तेच म्हणलं की मी काय म्हणलं तेच म्हणलं. प्रॉफिट अँड लॉस. आता याची वर्किंग नोट द्यायची. तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन येत असेल तरी वर्किंग नोट द्यायची, कारण त्याला मार्किंग आहे. डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली आहे. ओके. मग वर्किंग नोट नंबर 1, डिस्ट्रीब्युशन ऑफ अकुलॉस. अकुलॉस म्हणजे का म्हणलीस रे? नाही, मी तुला पुढचा शब्दच म्हणणार नाही. बात नाही का म्हणत गेली तरी कशाला आपली घालून घ्यावी फुकटमध्ये. चला पहिला पार्टनर कोण आहे? पी म्हणजे प्रीती. प्रीती बरोबर 1/3 गणुले नाही, गणुले नंतर बघुले नंतर किती आहे? 84,000. 84,000 ते 84,000 आहे का? 84 आणि 84 सेम. इंग्लिशच्या मॅडमला जाऊन 84 म्हणून जातो. जिला मराठी कळतच नाही तिला 84 वेगळे ते. मराठीत वेगळं झालं, इंग्लिश मध्ये वेगळं झालं, पण आकडे सारखेच आहे. भाषा वेगळी. याचे येईल 28,000 बरोबर का? हे दुसरा पी तिसरा पी असंच कॅल्क्युलेशन 28,000. पण लिहायचं तुम्ही माझ्यासारखा शॉर्ट मकर मारत नाही, लिहितात असंच कॅल्क्युलेशन चालणार नाही. मग हे आता लॉस आहे, ऍसेट साइडला आहे. ऍसेटला बॅलन्स कोणता असतो? डेबिट. बंद करायचं म्हणल्यावर इथं मध्ये कोणता बॅलन्स गेलाय? काय कळलं तुला? काहीच नाही कळलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस. कोणता बॅलन्स दिला? डेबिट दिला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं चाललंय. प्रॉफिट अँड लॉस कुठे आहे आता? ऍसेट साइडला. त्याला बंद करायचं म्हणजे कुठे द्यावं लागेल? क्रेडिट म्हणजे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केलं. डेबिट कोणाला केलं? पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला यायचं आणि लिहायचं टू पी आणि एल. $28,000 लिहा. सोपं आहे. लिह लो. चल आता पुढे काय दिले? द फर्म वॉज डिसॉल्व्ड ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर. सगळेच पार्टनर इन्सॉल्वंट झाले. काय झाले? हे झाले का? हे झाले हे ना, हे झाले. ही जास्त झाली, ही कमी झाली. आता मी असं थांबलो. इथं काय असती? ऍसेट असती. काय असती? आणि इथं काय असती? मला सांग ही कोणती केस झाली? कोणती केस आहे? इन्सॉल्वंट झाली का नाही? आता कसं होतं म्हणजे सरळ होतं ते. इन्सॉल्वंट झाले. मग काय सांगितले आता पुढे त्यांनी? आता याला रिअलाइज का नॉर्मलाइज करायचं. मशिनरी वॉज सोल्ड फॉर $18,000. तुम्ही म्हणतात सर लोन वाल्यांना सेक्युअर्ड केलेली. कोणाला सेक्युअर्ड केलेली? मेन प्रश्न आपला काय? लोन वाल्यांना सेक्युअर्ड केलेली. मशिनरीचे पैसे आले की तसेच कोणाकडे द्या? लोन वाल्यांना द्या. पण आपल्याला मशिनरी नाव घ्यायचं नाही. मग जर्नल एंट्री आपल्याला करावं तर लागणार. पैसे आले, ओके, ऍसेट गेली. मग ऍसेटचं नाव काय केलंय आपण? काय केलंय? डेबिट व्हॉट कम्स इन. आता कॅश म्हणू शकत नाही म्हणून डेबिट द रिसिव्हर. हु इज द रिसिव्हर? बँक इज द रिसिव्हर. देअरफॉर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊन आपल्याला लिहायचे इथं
बाय बँक अकाउंट. आता याच्यामध्ये पहिलं मशीनरी अमाऊंट 18,000. दुसऱ्यातून किती पैसे आले? काय दुसरं? फर्निचर. फर्निचर मधून किती पैसे आले? 14,000. आणि तिसरं स्टॉक मधून किती पैसे आले? 35,000. याची टोटल कॅश किती आली? 67,000. 0 0 0 3 0 8 4 12 5 1700. हातचे गेले 2 1 मी काय म्हणलो? हातचे गेले 2 2 3 5 1 हातचे जाणार म्हणून 67,000 पैसे आले. ही झाला एक इफेक्ट. ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंटची किती इफेक्ट करायचे असतात आपल्याला? 2. दुसरा इफेक्ट बँक अकाउंट डेबिट साइड रिअलायझेशन अकाउंट. काय करायचं? टू रिअलायझेशन अकाउंट 1,000. तेच म्हणलं की 66,000 प्लस 1,000. तुम्ही 66 ऐकलं नाही? जरा लक्ष राहू दे. तुझं लक्ष नाही समाजाकडे. संत गाडी दे बाबा. काय आजूबाजूला आपल्या कचरा पडलेला नाही दिसला पाहिजे. तुला समजलं पाहिजे. चल झालं झालं. ज्याचं झालं त्याने उठा. जेवण. लग्नाच्या पंक्तीत विचारत नाहीत का? लहान मुलं किती उठतात जीव थोडं. ते थोडं थोडं खायची सवय असते. त्यामुळे थोडं थोडं. हा काय तुला जर असं कोण लग्नात म्हणलं असं तर मारली असते. अजून तुझ्या मुळात जाणार का येणार? म्हणजे कोण देणार आहे? बँक. क्रेडिट द गिव्हर. हु इज द गिव्हर? बँक. देअरफॉर टू बँक अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परंतु आपल्याला नवीन अकाउंट ओपन करायला परमिशन नाही. कारण त्यांनी आधीच क्वेश्चनच्या शेवटला काय म्हणलंय? क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट्स. आणि आपण आणखी नवीन बुक काढतोय त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करतोय. चालेल का? नाही. मग आपल्याला काय करायचं? जे आहे तेच अकाउंट. सगळं अकाउंट बंद करण्यासाठी एक अकाउंट काढलेलं आहे ना बाकीच्या अकाउंट मध्ये. कोणतं? रिअलायझेशन. म्हणून एक्सपेन्सेसच्या ठिकाणी कोणतं अकाउंट द्यावं लागणार? रिअलायझेशन अकाउंट. डेबिट टू बँक अकाउंट 2,000. मग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइड येऊन आपल्याला काय लिहावं लागेल? बाय बँक अकाउंट. बरं. टू बँक अकाउंट. इथंच ना डेबिट साइडला. टू बँक अकाउंट. आता इथं नाही का स्टँडर्ड फॉर्म. एका खाली पैशाचे व्यवहार चालू झाले. इथं स्टँडर्ड फॉर्म काय? इथं ट्रान्सफरच्या एंट्रीज. समजलं ना? इथं कॅश पेमेंट कॅश रिसिप्टच्या एंट्रीज. टू बँक अकाउंट. आता याला अंडरलाईन करून ठेवा. आपल्याला पेमेंट करायचंय ना पुढे. ते पेमेंट करण्यासाठी कामाला येईल. आता याच्यामध्ये कोण कोण राहिले द्यायचे? ते ट्रेड क्रेडिटर्स याच्यात टाकून द्या. रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000. ओके. आता आउटर लाइन नका लिहू मग. ओके. आता पुढे नथिंग वुड बी रिकवर्ड फ्रॉम भिकारी. हा दुसरा इफेक्ट करायचा ना. 2 इफेक्ट झाले पाहिजे. जेवलं तर 2 इफेक्ट झालेच पाहिजे. माणसाच्या आयुष्यात पण 2 इफेक्ट असतात. जेवण केला तर
नाही केला तर इकडे बाय रिअलायझेशन अकाउंट 2000 लिहा लिहलो लिहलो तुम्ही हो काकू तुम्ही लिहलो का जेवलो तुम्हाला जेवायचं पडलं आम्ही जेवण करून आलो नव्हतो मग आम्ही कुठे जेवण करायचं पंगत घालतोय करू पण तरी कुठेतरी सर म्हणलं का नाही कुठून तरी म्हणजे मागून म्हणलं असं येतो आवाज सर म्हणलं and Prachi. But rupees 3,400 could be collected from Preeti. प्रीती कडून 3,400 रुपये कलेक्ट केले म्हणजे पैसे आले कुठं आले बँकेत आले कुठं आले बँकेत मग डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर प्रीती इज द गिव्हर therefore journal entry bank account debit 3,400 to Preeti's capital account 3,400 मग बँक अकाउंटच्या डेबिट साइडला जायचं आणि इथं लिहायचं टू प्रीतीज कॅपिटल अकाउंट 34,000 हा तेच हा झाला एक इफेक्ट हा किती इफेक्ट झाला दुसरा इफेक्ट कुठे जाणार प्रीतीच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट 3,400 पुढे डास डास लावायचा नाही संजना आता तुला जर स नाही लावला कुठेही स लावा कुठे स लावायचं अवघड तुमचे विचार एवढे असे विचार कधीच करू नये तुम्हाला एवढी चांगली फॅकल्टी लागलेली आहे एवढं चांगल्या प्रकारे समजून सांगतो तुम्ही तिसरा काहीतरी विचार करतात बावळट पुढची चला इकडे लक्ष द्या लवकर लवकर आपल्याला सॉल्व्ह करायचे हे ओके झाले की नाही पर्यंत प्रॉमिस प्रायव्हेट इस्टेट विकून टाकली आता याला बंद करून आपण आता ही झाली 2 स्टेज किती स्टेज झाली किती स्टेजेस असतील कोणत्या कोणत्या ट्रान्सफर स्टेज चुकलं आधी डिस्ट्रीब्युशन स्टेज स्टेजेस चालू होते कारण आपण यांना अजून पेड केलेलं नाही आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेस आपल्याला पेमेंटची सिक्वेन्स सांगितलं होता आधी रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले 2 नंबरला आउटसाइडर्स लायबिलिटी मध्ये गेल्यानंतर 2 प्रकारच्या लायबिलिटी दिसतात त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारची जी लायबिलिटी आहे ती सेक्युअर्ड लायबिलिटी आणि दुसऱ्या प्रकारची जी लायबिलिटी आहे ती अनसिक्युअर्ड जी सेक्युअर्ड लायबिलिटी असते ती लायबिलिटी संपूर्ण पेड करायची असते अगोदर जर राहिले तर ते कोणाला अनसिक्युअर्ड वाल्याला देऊन राहिले तर ते कोणाला पार्टनर्स लोन दिलं राहिले तर पार्टनर्स कॅपिटल वगैरे सगळं देऊन राहिलं तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कॅशचं डिस्ट्रीब्युशन इथला प्रॉफिट किंवा लॉस डिस्ट्रीब्युट होणार त्याच्यामध्ये काय काय सांगितलं सर्वात आधी कोणता एक्सपेंडिचर पेड करायचा असतो आपल्याला डिझोल्युशन एक्सपेन्सेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा लिक्विडेशन एक्सपेन्सेस हे तिन्ही एकाचीच नाव आहे तुम्ही आताच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलं कन्फ्युज करण्यासाठी शब्द वेगवेगळे टाकतात फिरून टाकतात तुम्हाला ते किती शब्द सांगितले तुम्हाला याला रिअलायझेशन एक्सपेन्सेस डिझोल्युशन एक्सपेन्सेस हे नॉर्मली लक्षात बसतील तुम्हाला पण तिसरा कोणता लिक्विडेशन एक्सपेन्सेस ओके लिक्विडेटर्स किंवा लिक्विडेशन अमाऊंट पेड टू लिक्विडेटर असं देतील म्हणजे तो कोणता एक्सपेंडिचर होईल लिक्विडेशन एक्सपेन्सेस होईल ओके तो अगोदर द्यायचा का तो बंद करून देणार आहे तो आधी त्याचे पैसे घेणार का गावाला वाटणार स्वतःचे पैसे काढून घेणार ना मी सपोज आता मी कंगाल झालो सपोज म्हणले कंगाल झालो कंगाल मध्ये मी तुम्हाला 4 जणांना पैसे देणार आहेत आणि पैसे माझ्याकडे थोडेच आहेत मग त्यातले मी पैसे दिले हे वाटून घ्या म्हटलं मी ज्याच्या हातात पैसे दिले तो आधी सगळे पैसे घेणार का नाही घेणार
सरांनी एवढे पैसे दिले तर तुम्हाला तिघांना वाटून घ्यायचं हे चौथं म्हणणार की नाही म्हणणार. मग लिक्विडेटर आधी त्याचे एक्सपेन्सेस करून घेतो कारण ते काम तो करत असतो. नंतर मग आधी कोणाचं पेमेंट करणार सेक्युअर कोणतं सेक्युअर नंतर अनसेक्युअर्ड. मग आता याच्यामध्ये सेक्युअर्ड कोण आहे अनसेक्युअर्ड कोण आहे ट्रेड क्रेडिटर सेक्युअर्ड का अनसेक्युअर्ड आहेत अनसेक्युअर्ड आहेत आणि लोन मग आपल्याला हे अगोदर सगळं देऊन टाकावं लागेल जर पैसे असतील तर. मग बघूयात आपल्याकडे पैसे आहेत का 10,000 67,000 किती झाले 77 अधिक 3 अधिक 400 80,400 याला द्यायचे किती 30,000. पैसे आहेत का आहेत पैसे आहेत. ओके इथे 2,000 गेले 78,400 राहिले ते बघू पुढच्या पुढे तू काय एवढं टेन्शन घेऊ कुठं आपल्या खिशातून जाणार लगेच पैसे आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं. आता आपण काय करू त्यांचा लॉस डिस्ट्रीब्यूट करू. ओके पहिल्यांदा आपल्याला रिअलायझेशन बंद करायचं असतं की नाही मग ते बंद केलं आपण. सांगा टोटल क्रेडिटची टोटल जास्त आहे डेबिट पेक्षा का नाही केलं लक्ष कुठं लक्ष कुठं इथं कॉन्सन्ट्रेशन द्या. हा प्रॉब्लेम जर बोर्ड एक्झामला आला तर तिथं प्रॉब्लेम येईल तुम्हाला पुन्हा समजणार नाही लवकर. एकदाच लक्ष देऊन जर तुम्ही घरी तुम्हाला फक्त 30 ते 40% अभ्यास करावा लागेल जर इथं प्रॉपर लक्ष नसेल. प्रॉपर लक्ष असेल तर घरी नाही केलं तर चला मग मला मी येते दुसऱ्या मास्तरांसारखं सॉल्ड सोडून दाखवतो आणि अनसॉल्ड घरून करून आणा. मॅक्झिमम हेच करतात सॉल्ड इथं सोडून दाखवतात आणि अनसॉल्ड करून. मग तुम्ही पैसे देता कशाचे सॉल्ड क्वेश्चन परत सोडून दाखवण्याचे जे तुम्हाला त्याच्यातलं कळून येत नाही मग ट्रान्सफर करायचं. अनसॉल्ड क्वेश्चन इथं का समजून सांगतो कारण याच्यातले तुम्ही घरी हे करत नाहीत लवकर. आपण लय उत्साही सांगकाम्या माणसं आपण. चला 86 2 88,000 इथे किती लिहायचे 88,000 बाय लॉस. 88 मधून 67 गेले 21,000 आले. ज्यावेळेस 88,000 मधून 67,000 होतं त्यावेळेस 21,000 येतात आणि 21,000 आपल्याला या तीनही पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. जो त्यांचा रेशो दिलाय ना तो आपल्याला 1:1:1 दिलेला इक्वल त्यांनी सांगितले पण तो 1:1:1 चा रेशो आहे. हा लॉस आपण ट्रिपल पी मध्ये वाटून दिल्यानंतर 7,000 7,000 आणि 7,000 असा येईल. आला असेल पहा आला. ओके चला टू रिअलायझेशन अकाउंट. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या या हाताला आहोत. इथे लिहायचे 7,000 इथेही लिहा 7,000 आणि इथेही लिहा 7,000 लिहिले. चल मग कुठं जायचंय आपल्याला संजय काय लॉजिक लावून प्रॉब्लेम सोडून येत असे कुठलं लॉजिक कुठं लावशील कळणार. तुम्ही नाव पूर्ण टाका. झालं तू झालं तीन हजार तिथे कुठले लिहिलं रे पार्टनर्स कॅपिटल कडे कुठला. चला झालं. आता पुढे काय करायचं आपल्याला हा लॉस डिस्ट्रीब्यूट केला. आता आपण काय करणार होतो कॅपिटल अकाउंट क्लोज करणार होतो. पण ज्यावेळेस आपण कॅपिटल क्लोज करतो त्यावेळेस आपल्याला बँक आणि कॅपिटल मॅच झालं पाहिजे होतं आपल्या रेग्युलर प्रॉब्लेम मध्ये सिंपल रिझोल्युशन मध्ये. परंतु आता हा आहे कोणता प्रॉब्लेम त्यावेळेस आपल्याला ह्या कॅपिटल डेफिशियन्सी बरोबर हे बॅलन्सेस मॅच झाले पाहिजे.
कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट टॅली झालं पाहिजे. आता करूयात आपल्याला सगळ्यात शेवटला कोणतं अकाउंट बंद करायचंय? कॅपिटल डेफिशियन्सी. आपल्याला एक तर गोष्ट कन्फर्म माहिती, त्या भिकाऱ्यांना काय मिळणार नाही, ह्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार का? सगळेच काय झालेले? इन्शॉर्टन्स. आधी ही थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करणं गरजेची आहे. तरी मग आपण यांचं एक याचा अकाउंट क्लोज करूया. जो बॅलन्स येईल तो डेफिशियन्सीला जाईल. जो बॅलन्स येईल तो कुठं जाईल? डेफिशियन्सीला जाईल. मग तो डेबिट असेल किंवा क्रेडिट असेल. तर या अगोदर टोटल तुम्हाला आता आपण मी आणि तुम्ही 28/7 34,000, 28/7 36,000 आणि हे 35. इकडची टोटल बरोबर ही मॅच झाली, ही मॅच झाली, हे नील झाली. ओके. आता हे प्रीतीची डेबिटची टोटल जे असतं हिची टोटल आली 43,400 आणि हे आली 43,400. डेबिटची टोटल आहे 35,000. 35 आणि 5 40 अधिक 3 43 म्हणजे 8,000. 8,400 इथं लिहायचं टू डेफिशियन्सी अकाउंट 8,400. शी मार्क दिलेला आहे इथं पण द्यायची. बारीक द्यायचा, लय मोठा नाही द्यायचा. माझ्यावर तुम्हाला दिसायसाठी मी देतो. आता कॅपिटल डिफिशियन्सी इथं कुठं आलंय? इथं कुठे आलंय? मग तिथं कुठं जाणार? कुठं जाणार? क्रेडिटला जाणार. बाय प्रीतीज कॅपिटल अकाउंट 7,400. वर बघ बघ म्हणली, वर बघ म्हणले, इकडे बघ नाही. 8,400 मी काही म्हणल. चला झालं. त्याची टोटल करायला सांगितलं तुम्ही तिसऱ्याची. त्याचा बॅलन्स काढलाय मी, इथं लिहिलाय मी. असं कसं लिहायचं? आधी टोटल करायची, एक एक काम करत चालायचं. याचं झालं ना, मग आता याचं नंतर जायचं आपल्याला. चला झालं सगळ्यांचं. चला आता पुढे 1200. डेबिटची कमी, डेबिटची जास्त, क्रेडिटची कमी. हीच डेबिटची टोटल इकडे आहे ना. आता 35,000 मधून 25,000 गेले तर उत्तर येईल 1,00,000ला 90,000 कमी. 1,00,000ला 90,000 कमी किती झाले? बाय डेफिशियन्सी अकाउंट. दास पुन्हा डेट सांगू 10,000. हे इथं कुंकडे गेलं. लेफ्ट हँड साइड इज अ क्रेडिट साइड, राइट हँड साइड इज अ क्रेडिट साइड. कोणता? राइटच आहे आमचे तर राइट. तुझं बरोबर आहे म्हणतोय मी थोडी. चल झालं. इथं किती? कॅपिटल अकाउंट पण क्लोज झालं. आता मला एक सांगा, आपलं राहिलं बँक अकाउंट, ट्रेड क्रेडिटर्स आणि लोन अकाउंट. हे इंटर मध्ये सेटल करायचे. इंटरनल मध्ये काय करायचे? सेटल करायचे. आणि जो काय बॅलन्स राहील तो सगळ्यात शेवटला कोणत्या अकाउंटला टाकायचा आहे? कॅपिटल डेफिशियन्सी किंवा डेफिशियन्सी. तुम्ही फक्त डेफिशियन्सी म्हणणार तर इथं कन्फ्युज होतात तुम्ही. अजून तुम्ही लय हुशार पोरे. ओके. आता आपण काय करूया, लोन अकाउंट सगळंच द्यावं लागणार का? कारण त्याच्यामध्ये एकच शब्द पाहायचा आपल्याला. कोणता? सेक्युअर. कोणता शब्द पाहायचा? सेक्युअर. मग डेबिट द रिसिव्हर, लोन होल्डर इज द रिसिव्हर. ओके. मग जर्नल एंट्री काय येणार? लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे लोन अकाउंटच्या
डेबिट साईडला जाऊन आपल्याला काय लिहायचं टू बँक अकाउंट. आता अमाऊंट किती द्यावी लागणार संपूर्ण 30 ला 30,000. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेलो आणि लिहिलं बाय लोन अकाउंट. किती हजार 30,000. आता आपल्याकडे राहिले होते 78,000. 78,000 मधले 30,000 गेले. 78,400 राहिले होते. 78,400 मधले 30,000 देऊन टाकले जे सेक्युअर्ड होते. राहिले किती 78,000 मधून 30 गेले. 70 मधून 30 गेले तर 40 राहिले. वरचे 8 48 त्याच्यावरचे 400 48,400 रुपये राहतात. ह्याला भाईताडला द्यायचे किती पण आपल्याकडे आहेत किती एवढेच घेऊन गप्प बस म्हणायचे याला. म्हणजे राहिलेले पैसे सगळे कोणाला द्यायचे ट्रेड क्रेडिटर्स. इथं काय लिहायचं बाय ट्रेड क्रेडिटर्स. अमाऊंट किती 48,400. इथं डेबिटला यायचं त्याला द्यायचे 50,000. सेक्युअर्ड थोडीच आहे. सेक्युअर्ड आहे का नाही तुला 50 द्यायचे होते ना हे 48 घे आणि गप्प बस. कारण आम्ही काय झालोय तो काय म्हणू शकणार का त्याच्या पुढं नाही. मग इथं कारण कोणाचा रूलच तसा आधी सेक्युअर्ड द्या. आधी काय पेड करा सेक्युअर्ड त्याच्यानंतर अनसेक्युअर्ड. ओके मग इथं काय लिहिणार तुम्ही टू बँक अकाउंट. आता हे तर टॅली झालं. हे काय झालं टॅली 30,000 30,000. ओके आता जर इथं सेक्युअर्ड दिलं नसतं तर जर सेक्युअर्ड दिलं नसतं तर आपण काय केलं असतं याचे 50 याचे 30 असे एका समोर एक लिहिले असते. बरं काय केलं असतं आपण कधी जर याच्या समोर कोणता शब्द नसता सेक्युअर्ड तर आपण काय केलं असतं याचे 50 याचे 30 एका समोर एक लिहून ऍज टू चं साईन दिलं असतं. ते कॉमन 0 कट केले म्हणजे यांचा रेशो काय आला 5:3. याचा जो बॅलन्स येणार होता 78,400 या 78,400 ला आपण 5:3 च्या रेशो मध्ये डिवाइड केला असतं. जो 5 चा पार्ट येईल तो ट्रेड क्रेडिटरला जाईल. जो 3 चा पार्ट येईल तो यांना जाईल. काही नाही असंच सॉल्व्ह केले. काही असंच सॉल्व्ह केले. ओके असं करायचं नाही. इथं सेक्युअर्ड मधले याला संपूर्ण पार्ट द्या. इथं अनसेक्युअर्ड जर असतं तर मग ह्या रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलं असतं. ओके समजणार पण जर काही सांगितलं नसतं तर आपण या रेशो मध्ये देऊन टाकले असते अमाऊंट. ओके आता बँक किती इथं 48,400. बँक पण टॅली झालं पहा. राहिलेली कॅश आपण देऊन टाकली ना सगळी त्यांना. बँक टॅली होईल 80,400 80,400 कारण जो डेबिटचा बॅलन्स होता तोच आपण क्रेडिटला दिलेला आहे. समजलं इथपर्यंत समजलं तुला तुला काय समजलं सांग. काय म्हणून सांग काय काय समजलं ते सांग. समजलं व्यवस्थित खरंच काय नाही समजलं सपोज मी तुला तुझ्याकडून 1,000 रुपये उसने घेतले होते हिच्याकडून 500 रुपये उसने घेतले होते. आणि सपोज तुझ्याकडून 500 उसने घेतले हिच्याकडून 300 रुपये उसने घेतले त्याच्याकडून 200 रुपये उसने घेतले. टोटल तुझ्याकडून किती घेतले तुझ्याकडून. आता मी सगळे ऍसेट विकली हे सोडून सगळे ऍसेट विकली आणि मला आलेच 500 रुपये. मला किती रुपये आले 500 रुपये आले. 500 रुपये आले. मी काय केलं ह्या दोघींना सोडून दिले हिला 500 रुपये दिले. दोघी शांत बसतील बसतात तुम्ही दोघी शांत. बरं मग मी काय केलं 300 रुपये हिला दिले 200 रुपये तिला दिले. माझा चिकटीचे का बुडवलं त्यांचे मी बुडवलं. तिला दुःख या गोष्टीचं आहे का मी यांचे दिलेत म्हणून तिचे दिले नाहीत ह्या गोष्टीचं दुःख नाही तिला. तिला कशाचं दुःख आहे यांचे दिले मग माझे काय. मग मी काय म्हटला मार्ग काढू शकतो की तुला किती द्यायचे 500 मी तुला दिले 250. किती टक्के लॉस झाला टक्क्यामध्ये सांग किती टक्के लॉस झाला 50%. तुला किती द्यायचे मी तुला दिले 150.
किती टक्के लॉस झाला? तुला किती द्यायचे? तुला दिले 100. किती टक्के लॉस झाला? 50% लॉस झाला. बरोबर. ओके. मग आता मला सांगा याच्यामध्ये तिघींपैकी कोण भांडायला येईल? तिला 250 गेले, तिला 150 गेले, 400 झाले, तिला 100 दिले, 500. 500ला 500 वाटून टाकले. हे म्हणजे माझा 50% लॉस झाला. हे काय म्हणेल? माझा मी 50% झाला. हे काय म्हणेल? माझं. पण मी पहिल्या केस सारखं फक्त एखादाच 500 रुपये देऊन टाकले तर ते भांडायला येतील ना मला. पाहिजे का? ठीक आहे. ही काय म्हणत तिचं पण झाले, आपला पण झालाय, सगळ्यांना मिळाला. हा रेशो आपण कॅल्क्युलेट करत असतो. तसंच आता जर हा सेक्युअर्ड आहे म्हणून आपण याला सगळे पैसे दिले. हा जर सेक्युअर्ड नसतो तर रेशो मध्ये द्यावे लागेल. आता काय झालं, याला 50,000 द्यायचे होते, याला 30,000 द्यायचे होते. आपल्याकडे अमाऊंटच आहे 50,000, नाहीतर सपोज 40,000 रुपये अमाऊंट आहे. सपोज म्हटलं आपल्याकडे तर बँक अकाउंटला किती राहिले? इथं 78,400च्या ठिकाणी किती राहिले असं समजा 40,000 राहिले. याला किती द्यायचे आणि याला किती द्यायचे? मग आपण काय केलं? 5:3 चा रेशो काढला. आता याला निम्म करून थोडीच देणार. 20,000 याला, 20,000 याला. ही बॉम्ब मारेल, ही काय करेल? बॉम्ब याला. आता बॅलन्स किती येणार? 50,000 मधून 48,000 गेले, 2,000 राहिले, वरचे 400 गेले, 1,600 राहिले. बरोबर. टू डेफिशियन्सी अकाउंट 1,600. आता डेफिशियन्सी अकाउंटच्या पुढे जायचं क्रेडिटला. बाय कोण आहे बँक वाला? क्रेडिट. 2